नमस्कार. इयत्ता 10वी इंग्लिश युनिट 2 2.6 वर्ल्ड हेरिटेज हा धडा आपण पाहणार आहोत. तर वर्ल्ड हेरिटेज या हेडलाईनचा मराठीमध्ये अर्थ वारशांचे विश्व. तर या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी याच्या आधी असलेल्या ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. वॉर्मिंग अप, चिट चॅट यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी बघा. आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. तर मी जगाविषयी बोलू शकते. तर याच्यामध्ये फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8 स्टुडंट्स. ईच ग्रुप शूड सिलेक्ट एनी वन कॉन्टिनंट अँड शेअर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, 6 ते 8 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप करायचा आहे. प्रत्येक ग्रुप काय करेल, सिलेक्ट एनी वन कॉन्टिनंट. कॉन्टिनंट म्हणजे काय, खंड. तर एक खंड निवडेल आणि त्या खंडाविषयी काय करेल, खाली दिलेले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे माहिती एकमेकाला शेअर करेल. तर ते मुद्दे बघा. पहिला मुद्दा आहे इम्पॉर्टंट सिटीज. म्हणजे काय, तर कुठलाही खंड निवडल्यानंतर त्या ठिकाणी असणारी महत्त्वाची शहरे, त्या खंडामध्ये असणारी महत्त्वाची शहरे. दुसरा मुद्दा आहे साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट. तर त्या ठिकाणी पाहण्यासारखी असणारी पर्यटन स्थळे. तिसरा मुद्दा आहे फूड स्पेसियालिटी क्युझिन. तर याचा अर्थ काय, तर तिथं असलेली खास पाककृती किंवा जेवणाचे वैशिष्ट्य. त्यानंतर चौथं आहे वाईल्ड लाईफ, म्हणजे तिथलं प्राणी जीवन. 5 डिफरंट टाईप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन, म्हणजे वेगवेगळे प्रदेश आणि वनस्पती. आणि 6वं आहे ह्युमन लाईफ, मानवी जीवन. तर या 6 मुद्द्यांच्या आधारे काय करायचं आहे, कुठल्याही एक खंड निवडून त्याच्याविषयी माहिती जमा करायची आहे आणि ती ग्रुपमध्ये शेअर करायची आहे. बघा खाली दिलेलं आहे. नाव ईच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म्ड ग्रुप्स should narrate the information to the class using proper attractive sentences. तर ही माहिती चांगली अशी आकर्षित करणारी वाक्य वापरून ती माहिती जे काही 6 ते 8 विद्यार्थ्यांचे ग्रुप केलेला आहे ते प्रत्येक ग्रुप काय करेल, इतर ग्रुपला ती माहिती शेअर करेल. कुठल्याही एका खंडाची माहिती काय करायची आहे, प्रत्येक ग्रुपनं मिळवायची आहे आणि ती सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायची आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. Prepare a travel brochure or leaflet of your native place or any town, historical place or hill station to attract tourists using the points below. तर ब्रोशर और लिफलेट याचा अर्थ काय, माहिती पत्रक. तर काय करायचं आहे, खाली काही मुद्दे दिलेले आहेत. हे बघा ब्रॅकेटमध्ये जे काही मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांच्या आधारे एखादं नॅटिव्ह प्लेस म्हणजे काय, तर मूळ गाव किंवा एनी टाऊन एखादं शहर, हिस्टॉरिकल और हिल स्टेशन म्हणजे काय, एखादं ऐतिहासिक स्थळ, पर्यटन स्थळ, अशा कुठल्याही एखाद्या पर्यटन स्थळाविषयी खाली जे काही मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारे काय करायचं आहे, माहितीपत्रक म्हणजेच लिफलेट तयार करायचं आहे. बघूया आपण एक उदाहरण म्हणून कोल्हापूर या पर्यटन स्थळाविषयी माहिती कशा पद्धतीनं लिहायचं त्याचा एक नमुना आपण या मुद्द्यांच्या आधारे पाहूया. तर पहिलं बघा, नियरेस्ट रेल्वे स्टेशन. यामध्ये पहिला मुद्दा आहे म्हणजे हाऊ टू रीच देअर. म्हणजे कोल्हापूर जर आपण पर्यटन स्थळ निवडलं तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं पोहोचू शकतो. तर त्यासाठी 3 मुद्दे इथे दिलेले आहेत. नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट एअरपोर्ट आणि नियरेस्ट बस स्टँड. तर प्रत्येक मुद्द्याला अनुसरून कोल्हापूर हे पर्यटन स्थळ निवडलेलं आहे असं गृहीत धरून आपण बघूया कसं लिहायचं. तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन, तर याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर असं स्टेशनचं नाव लिहू शकतो. त्यानंतर नियरेस्ट एअरपोर्ट याच्यासाठी बघा छत्रपती राजाराम महाराज एअरपोर्ट कोल्हापूर असं आपण सांगू शकतो. त्यानंतर नियरेस्ट बस स्टँड, तर त्याच्यासाठी आपण ST स्टँड कोल्हापूर किंवा लोकल ट्रान्सपोर्ट इज अवेलेबल अशा पद्धतीनं त्याला आपण माहिती देऊ शकतो. दुसरा चार्ट बघा. टॉप 5 स्पॉट्स टू व्हिजिट.
स्पॉट्स टू व्हिजिट. तर कोल्हापूरमधली काही 5 खास ठिकाणं कोल्हापूरमधले पाहण्यासारखी जी आहे त्याचा उल्लेख इथं या चार्टमध्ये करायचा आहे. तर आपण काय काय सांगू शकतो बघा. कोल्हापूरमधलं महालक्ष्मी टेम्पल किंवा पन्हाळा फोर्ट, रंकाळा लेक, महाराजा पॅलेस, छत्रपती शाहू महाराज म्युझियम, त्यानंतर गंधर्व रिसॉर्ट किंवा ॲम्युजमेंट पार्क. अशा पद्धतीनं 5 जी काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढचं बघा कॉलममध्ये काय दिलेलं आहे. ह्या तिसऱ्या स्पेशियल फीचर्स ऑफ धीस स्पॉट्स स्पेशियल फीचर्स ऑफ धीस स्पॉट्स या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. इथं आपण काय लिहू शकतो. तर खास तिथनं असणारी वैशिष्ट्ये, त्या स्पॉटची काय वैशिष्ट्य आहेत. आता समजा आपण महालक्ष्मी टेम्पल हे जे स्पॉट लिहिलं तर त्याचं आपण काय सांगू शकतो. तर महालक्ष्मी टेम्पल कशासाठी आहे ते खास. तर होली सीट ऑफ अंबा माता किंवा अंबाबाई, किंवा रंकाळा लेक या स्पॉटसाठी आपण सांगू शकतो फेमस फॉर इट्स ब्युटी, किंवा महाराजा पॅलेस याच्यासाठी आपण मॅग्निफिसंट स्ट्रक्चर ऑफ छत्रपती शाहू महाराज पॅलेस असं सांगू शकतो. महाराज म्युझियम याच्यासाठी ग्रेट कलेक्शन्स ऑफ हिस्टॉरिकल पिरियड, आणि गंधर्व रिसॉर्ट किंवा अम्युजमेंट पार्क याच्यासाठी आपण प्लीजंट अँड अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल साईट विथ अम्युझिंग गेम्स याच्यासाठी ते स्पॉट म्हणजे फेमस आहे किंवा त्याचं खास फीचर आहे असं आपण सांगू शकतो. तर खाली बघा अजून मुद्दे. हाऊ फन एंटरटेनमेंट म्हणजे आपल्याला त्यातून कशा प्रकारे मनोरंजन होतं ते आपण या ठिकाणी मुद्दे लिहू शकतो. त्याच्या पुढं बघा माउथ वॉटरिंग ऑर स्पेशियल क्युझिन. तर याच्यामध्ये काय म्हणता येईल. माउथ वॉटरिंग म्हणजे खास जेवण किंवा पाककृती कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेली. तर त्याचा उल्लेख आपण बघा डिलाइटफुल टेस्टी नॉनव्हेज फूड कोल्हापूरमधलं खास वैशिष्ट्य, किंवा पांढरा रस्सा तांबडा रस्सा, किंवा मिसळ, भेळ, मोहक लस्सी, दावणगिरी डोसा यासारखे जे पाककृती किंवा काही खास मेनू जे आहेत ते कोल्हापूरचे म्हणजे प्रसिद्ध असलेले त्याचा उल्लेख इथं आपण करू शकतो. आणखी पुढचा जो शेवटचा मुद्दा आहे ते ऑदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स. तर जवळ असणारी काही पर्यटन स्थळं कोल्हापूरपासून जवळ असणारी. तर याच्यामध्ये आपण पन्हाळा फोर्ट किंवा कनेरी मठ, महाबळेश्वर, राधानगरी, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अशा प्रकारे जवळच्या असणाऱ्या पर्यटन स्थळांचा उल्लेख आपण इथं ऑदर नियर बाय साईट सीइंगमध्ये करू शकतो. आता याचा शेवट बघा हॅपी जर्नी, कॉन्टॅक्ट एन्जॉय ट्रॅव्हल्स, आणि खाली ईमेल आणि मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, हे जे मुद्दे दिले त्याच्या आधारे ब्रोशर किंवा लिफलेट तयार करायचं आहे. तर यानंतर आपण खाली पाठ पाहणार आहोत वर्ल्ड हेरिटेज. तर इथं बघा काही चित्र दिलेले आहेत. तुम्हाला मगाशी मी सांगितलं तर वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच काय, तर वारशांचे विश्व. या ठिकाणी काही पर्यटन ठिकाणांची चित्र दिलेली आहेत बघा. आपण धड्याला सुरुवात करतोय. तर वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट determined by the United Nations एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. त्याचा शॉर्ट फॉर्म काय म्हणलेला आहे बघा कंसात, युनेस्को. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टंट टू ह्युमॅनिटी. तर बघा पहिल्या 4 ओळींचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला. तर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय, जागतिक वारसा स्थळ हे मानवजातीच्या दृष्टीनं नेशन्स बघा दृष्टीनं सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को यांच्याद्वारे काय केलं जातं, ते जागतिक वारसा स्थळ जे आहे ते निर्धारित स्थळ केले जाते. त्यांच्याद्वारे ते स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून निर्धारित केलं जातं युनेस्को मार्फत.
As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. आणि त्यामुळं ही जागतिक वारसा स्थळ असलेली जी काही ठिकाणं आहेत ती काय केली जातात, तर अशी स्थळं संरक्षित केलेली असतात, म्हणजे ते प्रोटेक्ट केली जातात. आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीमार्फत त्यांची देखभाल केली जाते. मेंटेन्ड बाय द या युनेस्कोमार्फत त्या जागतिक वारसा स्थळांची काय केली जाते, त्या कमिटीमार्फत त्याचं संरक्षण केलं जातं आहे. बिकॉज ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट culturally and naturally. They vary in type and include forests, lake, monuments, buildings and sites, cities. तर सांस्कृतिक, कल्चरल म्हणजे काय, सांस्कृतिक, कल्चरली अँड नॅचरली म्हणलेलं आहे बघा. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्या कारणामुळं त्यांच्या प्रकारामध्ये विविधता आढळून येते. तर याच्यामध्ये काय काय असू शकतं बघा. जागतिक वारसा स्थळ म्हणून जे काही घोषित केलेलं असतं त्याच्यामध्ये इन्क्लूड फॉरेस्ट म्हणलेलं आहे बघा. फॉरेस्ट, लेक, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स, सिटीज. म्हणजे याच्यामध्ये काय काय असू शकतं, तर अरण्य, सरोवरे, स्मारके, इमारती आणि काही शहरांचाही समावेश असू शकतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. तर जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी त्यामध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना, Mount Hangshan in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. तर उदाहरणार्थ म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग असू शकतो असं म्हटलेलं आहे. त्याचं उदाहरण कुठलं सांगितलेलं आहे, तर चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळामध्ये चिनी कला बघा, चिनी आर्ट्स आणि साहित्यांमध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती. आणि बघा चायनीज कला आणि साहित्य जे आहे त्या ऐतिहासिक काळामध्ये त्याची भूमिका काय होती, उल्लेखनीय होती. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप. त्याचबरोबर पर्वत हे सुद्धा काय आहेत, वैशिष्ट्यपूर्ण मानलेलं आहे. कशाच्या दृष्टीनं, तर भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीनं पर्वताला सुद्धा काय म्हणलेलं आहे, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण मानलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय इथं दिलेलं आहे बघा. डिस्टिंग्विशिंग फीचर्स ऑर क्वालिटीज म्हणजे काय, वैशिष्ट्ये. तर पर्वतामध्ये असलेल्या भौगोलिक स्थल सौंदर्यांच्या दृष्टीनं पर्वताला सुद्धा महत्त्वाची भूमिका मानलेला आहे. आता पहिला याच्यामध्ये मुद्दा बघा, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे काय, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. तर यामध्ये काय माहिती दिल्या बघूया. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, monumentum for its actual creation was not until the 1950 years. तर बघा, जगभरामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. म्हणजे जरी आता 20व्या शतकाच्या एंडला जागतिक वारसा स्थळाची संकल्पना, संरक्षण संकल्पना जरी आली असली तरी ती 1950 पर्यंत
प्रत्यक्षात त्याला चालना मिळाली नव्हती. इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. तर 1954मध्ये इजिप्तनं काय केलं, नाईल नदीचं पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी अस्वान हाय हे धरण बांधण्याची योजना आखली. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. तर बघा, आता स्कोअर्स ऑफचा अर्थ इथं साईडला दिलेला आहे. प्लेंटी ऑफ किंवा मेनी ऑफ म्हणजे भरपूर. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय आर्टिफॅक्ट्स, तर मराठीमध्ये याचा अर्थ आपल्याला कौशल्याने तयार केलेल्या असं म्हणता येईल. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय, कौशल्याने तयार केलेल्या, मग त्या वस्तू असतील किंवा काही. तर जी काही पाणी अडवण्यासाठी अस्वान हाय धरण बांधण्याची योजना केली होती, त्या धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी जी आहे ती काय जाणार होती, त्या योजनेमुळं पाण्याखाली जाणार होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कम्पेजन in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. तर ही मंदिरे किंवा जी पाण्याखाली किंवा धरणाखाली जाणारी जी मंदिरे किंवा कलाकृती जी होती ती सुरक्षित करण्यासाठी युनेस्कोनं काय केलं, 1959मध्ये काय केलं, एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे काय केलं गेलं, ती मंदिरं उचलून किंवा उतरवून एका उंच ठिकाणी डिस्मॅल्टिंग म्हणजे काय, स्थलांतरित करण्यात आली. म्हणजे तिथून ती काढली, म्हणजे पाण्याखाली जाऊन ती वाया जाऊ नये त्याच्यासाठी ती मंदिरे जी आहेत किंवा जी कलाकृती होती ती उचलून एका उंच ठिकाणी काय केली, उतरवण्यात आली किंवा स्थलांतरित करण्यात आली. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million, 40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. तर या योजनेसाठी किंवा त्या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 80 मिलियन म्हणजे अमेरिकी डॉलर्स इतका आला, ज्यातले $40 मिलियन हे काय केले गेले, तर 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा करण्यात आले. जो काही खर्च आला तो 50 वेगवेगळ्या देशांकडून तो निधी जमा करण्यात आला. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट्स सक्सेस UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. तर या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद यांनी काय केलं, सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासाठीचा मसुदा तयार केला. इनिशिएटेड म्हणजे काय, तर बिगॅन किंवा स्टार्टेड म्हणजे सुरुवात करणे. तर त्यासाठी काय केलं, एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. शॉर्टली देअरआफ्टर इन 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. तर त्यानंतर म्हणजे लवकरच 1965मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट बघा
स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातील महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. फायनली, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. तर अखेर 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघानं, ज्याला इंग्लिशमध्ये बघा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्यांनी काय केली, त्याच्याशी रिलेटेड उद्दिष्टे तयार केली आणि 1972मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. तर या उद्दिष्टांचे सादरीकरण, जी काही उद्दिष्ट तयार केली गेली त्या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी काय केलं, जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. तर आपण इथंपर्यंतचा भाग बघतोय आणि याच्या पुढचा जो भाग आहे धड्याचा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी किंवा पुढं बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट अँड टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, तर हा पुढचा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहतोय. तर इथंपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.